तब्बल 64 वर्षांनंतर गुजरातमधील अहमदाबाद इथं काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय। दिनांक 8 आणि 9 एप्रिल असे 2 दिवस हे अधिवेशन असेल। भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस। देशातला सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जातं। अशा जुन्या आणि मोठ्या पक्षाची अवस्था आज घडीला काय झालीये ते सर्वांनाच माहितीये। मात्र एकेकाळी दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण करणाऱ्या काँग्रेसची ही अवस्था होण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत, हेच विविध मुद्द्यांद्वारे समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे राहुल धुलप। पक्षांतर्गत कुरघोड्या, एकमेकांचे पाय ओढणं, वारसा हक्काने चालत आलेलं राजकारण, हायकमांड म्हणेल ती पूर्व दिशा, लांगुल चालन अशी एक ना अनेक कारणं काँग्रेसच्या अधोगतीला कारणीभूत असल्याचं आढळतं। त्यातही अशी कोणती प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे काँग्रेसचं पतन झालंय, हे विस्तृतपणे समजून घेऊया। काँग्रेसच्या अधोगतीचं पहिलं कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव आणि वारसा हक्कावर आधारित राजकारण। सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये ठराविक घराण्याच्या हातात नेतृत्व राहिलंय। उदाहरणच घ्यायचं झालं तर नेहरू आणि गांधी कुटुंबाच्या पलीकडे काँग्रेसची दोरी कुणाच्या हातात गेलीच नाही। त्यामुळे पक्षात अंतर्गत लोकशाही कमकुवत होत नवीन नेतृत्व तयार होण्याची प्रक्रिया खुंटली। दुसरं कारण म्हणजे हिंदू विरोधी भूमिका आणि लांगुल चालन। विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने वारंवार हिंदू धर्मियांचा अवमान करून त्यांच्या विरोधी भूमिका घेतली। मग राहुल गांधींची हिंदू विरोधी भाषणं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान आणि हिंदू तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचं अवमानकारक वक्तव्य असो। खरं तर महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, परंतु राहुल गांधींनी वारंवार महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला। त्यामुळे साहजिकच इथला मराठी माणूस आणि सावरकर प्रेमी दुखावला गेला। दुसरीकडे पक्ष नेतृत्वाला कंटाळून राज्यातील अनेक बडे नेते इतर पक्षांमध्ये प्रवेश करू लागलेत। उदाहरणार्थ मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया असो किंवा महाराष्ट्रात अशोक चव्हाण अशा अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत इतर मार्ग निवडला। काँग्रेसचं पतन होण्याचं तिसरं कारण म्हणजे संघटनात्मक कमकुवतपणा। पूर्वी काँग्रेसची मजबूत गृहरचना म्हणजेच ग्रासरूट नेटवर्क होतं, पण हळूहळू ते कमकुवत झालं। कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरच्या पक्षाशी असलेला संबंध सुटत गेला। सोनिया गांधी आणि राहुल गांधींनंतर बराच काळ काँग्रेसला पक्षाध्यक्षही मिळाला नव्हता। पुढे 2 लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना अध्यक्षपद दिलं। त्यानंतरही विरोधी पक्षनेता निवडीचा काळ आला तेव्हा राहुल गांधींनाच पुढे करण्यात आलं। काँग्रेसमध्ये अद्यापही इतके मातब्बर नेते असताना राहुल गांधींनाच पुढे केल्यानं ज्येष्ठांची नाराजी उफाळून आली। शिवाय वक्फ बोर्डासारख्या इतर महत्त्वाच्या विधेयकावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेता संसदेत उभाच राहिला नाही। त्यामुळे आपल्या प्रभावात राहुल गांधी कायम अपयशी ठरले। काँग्रेसकडे संघटना तयार आहे, मात्र इतक्या वर्षात नेतेच उभे राहू न शकल्यानं अनेक राज्यात पक्ष कमकुवत झाला। परिणामी काँग्रेसच्या हातून एक राज्य निसटू लागलं। आज घडीला काँग्रेस केवळ 3 राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे। सध्या तरी हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या 3च राज्यांमध्ये काँग्रेसची मुळं आहेत। काँग्रेस सरकारवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यांच्या अधोगतीचं चौथं कारण। उदाहरणार्थ बोफोर्स घोटाळा, 2G स्पेक्ट्रम, CWG, कोळसा घोटाळा अशा अनेक प्रकरणांमुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली। त्यामुळे जनतेचा विश्वास कमी झाला। एकीकडे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या राज्यातील स्वच्छ प्रशासनाचा प्रभाव लोकांवर कायम राहिला। गेल्या 2 टर्म नंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामं आणि पायाभूत सुविधांच्या अनावरण आणि लोकार्पणाचा झपाटा कायम ठेवला। काँग्रेसचं पतन होण्याचं पुढचं कारण म्हणजे विकल्पांचा उदय। विशेषतः भाजप आणि प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा पारंपरिक मतदार गट हिरावून घेतला। भाजपने हिंदुत्व आणि विकास हे समीकरण वापरून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळवलं। गेल्या काही वर्षात देशभरात सोशल मीडियाचं मोठं वलय निर्माण झाले, मात्र काँग्रेस पक्ष जनसंपर्क आणि सोशल मीडिया वापरात मागे पडला। या उलट भाजपने सोशल मीडियाचा आणि प्रचार यंत्रणेचा अत्यंत प्रभावी वापर केला। काँग्रेस मात्र या बाबतीत मागे राहिल्यानं त्यांना जनतेपर्यंत पोहोचण्यात अपयश आलं। धोरणांमध्ये स्पष्टता नसणं हे देखील काँग्रेसच्या अधोगतीचं एक महत्त्वाचं कारण। अनेक वेळा काँग्रेसची धोरणं गोंधळलेली वाटली। एकीकडे सेक्युलरिझम आणि दुसरीकडे बहुसंख्य समाजाच्या भावना यात तोल राखण्यात काँग्रेसला अपयश आलं। स्थानिक नेतृत्वाचा अभाव हे काँग्रेसच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण। राज्यस्तरीय पातळीवर काँग्रेसमध्ये प्रभावी आणि लोकप्रिय नेतृत्व उरलेलं नाही।
शिवाय अनेक राज्यात काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत कलह यामुळे अनेक राज्यांमधील सत्ता गमावली. एकेकाळी देशभरात सत्ता गाजवणारा काँग्रेस पक्ष आज केवळ 3 राज्यांपुरता शिल्लक राहिलाय. तुमच्या मते काँग्रेसची या अवस्थेमागे कोणती कारणं असू शकतात? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.